राम राम मंडळी, कशी आहे? मजेत ना? मी आहे प्रीती आरू. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज ना आम्ही नागपूरवरून अमरावती ट्रॅव्हल केलं. सासरी गेली, म्हणजे मी सासरीच असते, पण माझे सासू सासरे बाहेरगावी असतात अमरावतीला. तर बघा की सकाळीच दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी छान माझ्या सासऱ्यांनी जे बनवलेलं आहे ना बगीचा, तर त्याचा तुम्हाला छोटा टूर दाखवते. बघा किती सुंदर असे झाडं लावलेले आहे आणि किती छान असं दिसतं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे, फुलं आहे आणि मला सकाळीच याचा सगळा व्हिडिओ घ्यावा वाटला, म्हणून मग मी तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता मोसंबी वगैरे पण आहे आणि छान अशा टोपल्यामध्ये झाडं लावलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं येतात त्याला असं छान असं पूर्ण असं छान झाडं वगैरे तर लावलेले आहे, पण छान असं डेकोरेट पण केलं आहे. तर मला याचा व्हिडिओ घ्यावा वाटला, जेणेकरून तुम्हाला दाखवायचा होता. तर पपईचं पण झाड आहे आणि पुन्हा तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतेच आहे काय आहे. डाळिंबाचं पण झाड आहे, सीताफळचं पण झाड आहे. भरपूर असे झाडं आमच्याकडे आहे आणि त्याची नेहमी केअर पण माझे सासरे घेतात आणि त्यांना वरच्यावर त्यांचं सुरूच राहते, त्याला सर्व त्याचं काळजी घेणं वगैरे. तर तुम्हाला आमचं गार्डन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पण असे नवनवीन प्रकारचे झाडं आपल्या घरी लावा आणि छान बघा किती सकाळी सकाळी उठल्याबरोबर असं नैसर्गिकरम्य वातावरण असं आपल्याला वाटतं. तर बघा मग मी सकाळीच उठल्यानंतर छान म्हटलं काहीतरी नाश्त्याला बनवायचं, तर माझं किचनमध्ये नाश्त्याला बनवणं सुरूच होतं. तर तुम्ही बघू शकता मी काय बनवत आहे. तर तुम्ही गेस करा मी काय बनवते. तर तुम्ही गेस करू शकता मी काय बनवत आहे. तर मी हे बनवत आहे मोठ. तर मग त्यासाठी मी छान असं मोठ वगैरे आधीच रात्री भिजू घातली होती आणि छान ती आता मी बनवत आहे. तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एंड तक माझा पूर्ण व्हिडिओ बघा. तर आमची ही आता मोठ तयार झालेली आहे. आता मी सर्वांना देणार आहे. तर मोठ खाल्ल्यानंतर आमचा प्लॅन झाला आहे बाहेर जायचा. तर आम्ही आलो आहे AC घ्यायला. तर इथे AC आमचा म्हणजे फायनल करून झाला आहे. आता आम्ही घरी फायनल करून घरी गेलो आहे. मी घरी गेल्यावर पाणीपुरी करायचं ठरवलं. आता माझी मुलगी बघा तुम्हाला काय सांगते. बघू का नको थांबा. पाणीपुरी बघायचं आहे, घ्या बघा. सगळे खातायत. आप्पा माझं तर जेवण झालं, आप्पाचं तर झालं आणि त्या मोठ्या आप्पाचं पण झालं. फक्त या तिघार आहे. आजीला आजीचं नाही झालं, पप्पाचं नाही झालं, आईचं नाही झालं, पण माझं झालं. आणि हे आप्पा आले आणि दुसरे आप्पा न्यूजपेपर परत, पण या तिघां कुचिनाचं नाही झालं. तिनं ते केलं, हे आप्पाचं झालं, हे आप्पा झालं, हे न्यूजपेपर परत होतं, पण हे आजीचं नाही झालं. त्यानंतर आम्ही ठरवलं गावी जायचं. तर आम्ही गेलो आहे गावी. तर तुम्ही बघू शकता गावाकडचा हा किती छान असं वातावरण आहे. तर अद्विनी छान तिथे एन्जॉय पण केलं. आमच्या गावाकडे घर आहे, माझे दुसरे सासू सासरे राहतात मोठेवाले. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि घरी थोडा वेळ थांबून नंतर आलो आहे आमच्या शेतामध्ये. ही आहे आमची निंबूची वाडी. तर बघा किती छान असे फुलं इथं लागले आहेत आणि शेत पण किती सुंदर आहे. गहू वगैरे पेरलं आहे. बघा किती नैसर्गिक रम्य वातावरण वाटत आहे इथे.
पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण की आपण सिटीत राहतो, पण अचानकपणे असं शेतात आलो तर काहीतरी वेगळं वाटतं, म्हणजे छान असं नैसर्गिकरम्य वातावरण वाटतं. हे पूर्ण आहे ना गहू येथे पेरलेला आहे. तिथे बाजूला निंबूचं पूर्ण झाडं आहेत आणि छान असा गहू तुम्ही बघू शकता, किती छान दिसत आहे. इथे आमचं फार्म हाऊस पण आहे, थोडं छोटं, 2-3 रूमचं. आणि इथे विहीर पण आहे आणि छान असं भरपूर गोष्टी आहे इथे. इथे बघा, आता तुम्हाला फुलाचं पूर्ण असं किती छान दिसत आहे. तर मला पण मोह आवरला, नाही तर चला म्हटलं 1-2 रील्स बनवूनच टाकूया. तर मी इथे छान असे फोटोशूट केले आहे आणि 2-3 व्हिडिओ तर बनवूनच घेतले. आणि पुन्हा आजूबाजूला अद्वी पण छान, तिला खूप फुलं वगैरे खूप आवडत होती, तर ती पण फुलं तोडत होती. तर वाटायचं की किती फुलं घेऊ, पण असं वाटलं ते फुलं झाडाला छान दिसते म्हणून थोडेसेच तोडले. तर आपण नंतर आता बघूया. इथे ना छान असं पालक वगैरे पण पेरलेला होता, सांबार वगैरे पण होता आणि भरपूर काही असं होतं इथे. पण आम्ही फोटोमध्येच खूप आमचा टाईम घालवला, कारण की इतके सुंदर फुलं होते की तिथून जायचं मनच नव्हतं होत. आणि मग आम्ही छान पालक वगैरे भरपूर आहे इथे, सांबार पण आहे. आम्ही तो तोडला, पण तो व्हिडिओ माझ्याच्याने मिस झाला, कारण की आम्हाला पटापट जायचं होतं. तर आवरून सगळं जायचं होतं, अजून लेट व्हायचं, तर व्हिडिओ नाही होता. आमचा व्हिडिओ टूर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब नक्की करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. राम राम.